नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने पीक विमा खरीप हंगाम 2024च्या वाटपाबद्दलची सर्व माहिती घेऊन शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये आता 23 एप्रिल 2025 पर्यंत नक्की किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्यासोबतच सरकारकडून नक्की किती निधी वर्ग केला आहे याबद्दलची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबतच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील असणार आहे, कारण जिल्ह्यातील आता विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असून आता निधी देखील मंजूर झाला आहे आणि त्यामुळेच पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 मधील रक्कम देखील वाढून आता जवळपास 3180 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब देखील करायला विसरू नका, जेणेकरून अशी सर्व महत्त्वाची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 23 एप्रिल 2025 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे 1620 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर किंवा वाटप करण्यात आलेला आहे। आता यामध्ये विविध जिल्ह्यातील आणि विविध विभागातील शेतकरी आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की परभणी असेल, बुलढाणा असेल, लातूर असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर फार पूर्वीच पैसे जमा झाले आहेत। बीडमध्ये देखील पैसे जमा झाले आहेत। जालना असेल, भंडारा असेल किंवा नांदेड असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अशा अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पूर्वीच आपण पाहिलं की पैसे जमा झालेले आहेत। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 1620 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला होता। सुरुवातीला आपण पाहिलं की 2555 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता आणि काही जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन हे बाकी होते। त्यानंतर हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर निधी हळूहळू वाढत गेला आणि वाढ होऊन तो आता जवळपास 3180 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे। यामध्ये जळगाव असेल, भंडारा असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, गोंदिया असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, कारण या अनेक जिल्ह्यातील कॅल्क्युलेशन आता बाकी होतं आणि हे कॅल्क्युलेशन बाकी होण्याआधी 2555 कोटी रुपये इतर जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आले होते। आता पीक विमा एकूण राज्यातील जवळपास 29 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता, ज्यामध्ये आपण पाहिलंच की कोकण विभाग असेल, कोकण विभागामध्ये 1 रुपया देखील मंजूर करण्यात आला नव्हता। जे कोकण विभागातील जिल्हे आहेत त्यांना योजनेअंतर्गत यावेळी 1 रुपया पण मिळणार नाही, त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ही रक्कम असणार आहे, ज्यामध्ये आता 3180 कोटी रुपये मिळणार आहेत, ज्यापैकी 1620 कोटी रुपयांचं बाकी आहे। आता यामध्ये एक सर्वाधिक चर्चेत असणारा जिल्हा होता तो म्हणजे सोलापूर जिल्हा, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले होते, परंतु तरी देखील सोलापूर जिल्ह्यामधील अनेक क्लेम रिजेक्ट झाले होते आणि शेतकऱ्यांना पैसे देखील मिळत नव्हते। त्यामुळे आम्हाला पैसे मिळणार का नाही अशी चिंता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या मनात होती, परंतु आता सोलापूर जिल्ह्यासाठी एका जिल्ह्यासाठी केवळ 280 कोटी रुपये एवढा पीक विमा मंजूर करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी असणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात निधी देखील वर्ग होणार आहे। तेच आहे अहिल्यानगरमध्ये देखील शेतकऱ्यांना आता हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत। आता जळगाव असेल, नाशिक असेल, या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की वैयक्तिक क्लेम मंजूर झालेले आहेत। इल्ड बेस जे आहे ते इल्ड बेस अजून सर्वत्र बाकी आहे, ते कुठे देखील मंजूर झाले नाहीये। हा अग्रिम असेल म्हणजे की 25% रक्कम असेल आणि वैयक्तिक पीक विमा असेल, तो वैयक्तिक ज्यांनी क्लेम केलाय त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याअंतर्गत हे पैसे जमा होत आहेत। सोलापूर असेल, अहिल्यानगर मध्ये आपण याआधी देखील माहिती घेतली, पुन्हा एकदा सांगतो की हे कॅल्क्युलेशन आता सुरू असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होत आहे। सेम पुणे, सातारा, सोलापूरच्या तुलनेमध्ये अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागाअंतर्गत पैसे चांगल्या प्रमाणावर किंवा जास्त जमा होत आहेत। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये अत्यंत महत्त्वाची एक माहिती आपण घ्यायची आहे की हा जो पीक विमा मंजूर झालाय तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत जमा झाला आहे आणि या 2 ट्रिगर अंतर्गत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होत आहे। यामध्ये पीक कापणी अहवाल असेल किंवा पीक पूर्वीचा अहवाल असेल, या अंतर्गत अजून कुठल्याही प्रकारचं अपडेट नाहीये। इल्ड बेस देखील अजून बाकी आहे, त्यामुळे लक्षात घ्या ही जी रक्कम जमा होत आहे यामध्ये 2 ट्रिगर महत्त्वाचे आहेत आणि 2 ट्रिगर अंतर्गतच हे पैसे जमा होत आहेत। यामध्ये पीक विमा जो मंजूर करण्यात आला तो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत शेतकरी बांधवांना पैसे जमा होत आहेत। 1620 कोटी रुपये जमा झाले आहेत आणि जवळपास
60 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणं बाकी आहे। त्यामुळे अजून अनेक शेतकरी बांधवांना योजनेअंतर्गत पैसे जमा होणे बाकी आहे। त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले नसतील तरी देखील तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्हाला देखील हे पैसे हळूहळू जमा होणार आहेत। कारण ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एकदम हळूहळू प्रोसेस होत आहे। यामध्ये शेतकऱ्यांना या महिन्याअंतर्गत म्हणजेच की 30 एप्रिलच्या आधी सर्व पैसे जमा होतील असे देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना किंवा शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक YouTube चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती मिळत राहणार आहे। आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांना मिळणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।